नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं हार्दिक स्वागत करतो। तर आरटी अंतर्गत ज्यांना लॉटरी लागलेली आहे अशा सर्व पालकांचं हार्दिक अभिनंदन। तर सगळ्यांनी आपला माहितीपर व्हिडिओ देखील पाहिला असेल आणि आता लॉटरी प्रसिद्ध झालेली आहे। आता लॉटरी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर सगळ्यात प्रथम आहे की आरटीची जी लॉटरी लागलेली आहे तर याच्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट जोडला होतात तर ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला पंचायत समितीमध्ये घेऊन जाण्याची गरज नाही आहे। तर तुम्हाला तुमच्या पाल्याचा ज्या शाळेमध्ये नंबर लागलेला आहे त्या शाळेमार्फत फोन देखील येईल आणि तुम्हाला जे सर्व कागदपत्रे आहेत ते तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये सबमिट करायचे आहेत आणि शाळानंतर जे संबंधित शिक्षण विभाग आहे तर या ठिकाणी सर्व एकत्रित डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पाठवते। साधारणतः 28 तारखेपर्यंत पहिली मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे ज्या पालकांना लॉटरी लागलेली आहे तर अशा पालकांनी सर्वप्रथम हमीपत्र डाउनलोड करायचा आहे। तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आरटी पोर्टलवरती यायचं आहे। इथे हमीपत्र टॅब देण्यात आलेला आहे। हमीपत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे। हमीपत्राची तुम्हाला प्रिंट काढायची आहे। त्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, अर्ज क्रमांक, विद्यार्थ्याचे आई वडील किंवा जे काही अर्ज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता घेऊन जाणार आहे त्यांचं नाव पुढे लिहायचं आहे। त्यानंतर हमीपत्र लिहून देतो याची संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे। येथे तारीख टाकायची आहे, सही आणि नाव आणि मोबाईल क्रमांक लिहून सोबतच्या डॉक्युमेंट सोबत जोडायचा आहे। त्याचबरोबर इथे पाहू शकता की तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे। डायरेक्ट देखील डाउनलोड करू शकता किंवा लॉग इनच्या द्वारे देखील डाउनलोड करू शकतात। तर यासाठी सर्वप्रथम ॲप्लिकेशन वाईज डिटेल अर्जाची स्थिती या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला टाईप करून गो या टॅबवर क्लिक करायचं आहे। तर इथे तुम्हाला पाहू शकता की संपूर्ण डिटेल लॉटरीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे पाहायला मिळेल। ॲडमिशन स्टेटस पेंडिंग पाहायला मिळेल। तर येथे ॲडमिट कार्ड येथे पाहू शकता की व्ह्यू अँड प्रिंट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे ॲडमिट कार्ड तुम्हाला पाहायला मिळेल। ॲडमिट कार्डवरती तुमच्या पाल्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल। तर लक्षात घ्या संपूर्ण सूचना तुम्हाला वाचायच्या आहेत। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जो ॲड्रेस दिला आहात तो सेम असला पाहिजे। जर भाडे करार असेल तर तुमचा इथे गुगल जो पत्ता आहे तो मॅच केला जाणार आहे। त्यामुळे संपूर्ण डिटेल काळजीपूर्वक वाचायचे आहे। तर लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज करते तुम्ही जे डॉक्युमेंट दिले होते ते प्रमाणपत्रांची यादी देखील देण्यात आली आहे। तर यामध्ये प्रमाणपत्र जे दिलेले आहेत ते तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट सादर करावे लागतील। तर इथे पाहू शकता की ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट अशा प्रकारे हे मूळ सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावे लागतील। याचे झेरॉक्स प्रती देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे। तर लक्षात घ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सूचना देण्यात आल्या आहे। तर यामध्ये एकापेक्षा अधिक अर्ज केले असतील तर तुमचे अर्ज रद्द होतील। त्यानंतर अर्जात नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित मूळ प्रती घेऊन पडताळणी समितीकडे जायचं आहे। तर लक्षात घ्या येथे तुम्हाला ॲड्रेस देखील दिलेला आहे। तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये तुमच्या जवळचे ॲड्रेस 5 ॲड्रेस दिले आहेत। त्यापैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही सदरचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता। तर लक्षात घ्या यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अर्जात नमूद केले कागदपत्रे तुमच्याकडे असली पाहिजे। त्यानंतर भाडे करार हा दुय्यम कार्यालयाचा नोंदणीकृत असावा। फक्त भाडे करार हा पर्याय नाही याची नोंद घ्यावी, परंतु भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असला पाहिजे आणि त्याचा कालावधी 1 वर्षाचा असावा। सर्व कागदपत्रांच्या 2 कॉपीज तुम्हाला काढायच्या आहेत। त्यापैकी एक संच पडताळणी समितीकडे सबमिट करायचा आहे आणि एक संच तुम्हाला शाळेत सबमिट करायचा आहे। तर लक्षात घ्या उत्पन्नाचा दाखला आणि जात प्रमाणपत्र इतर राज्यातील चालणार नाही। तर लक्षात घ्या पडताळणी समितीकडे सर्व कागदपत्रे तपासून घ्यायचे आहेत। तर निवासी पुरावा म्हणून बँक पासबुक या राष्ट्रीयकृत बँकेचे ग्राह्य धरली जाणार आहे। गॅस पुरावा जे गॅस कार्ड आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे। तर लक्षात घ्या आपला ऑनलाईन प्रवेश झाल्याची रिसीट पावती, अलॉटमेंट लेटर म्हणजेच हे तुम्हाला ॲडमिट कार्ड आहे ते काढायचे आहेत आणि तुम्हाला हमीपत्र देखील डाउनलोड करायचे आहे। तरी आणि संपूर्ण आवश्यक कागदपत्रे घेऊन तुम्हाला पडताळणी समितीकडे जायचं आहे। तर लक्षात घ्या व्हेरिफिकेशन कमिटीकडून आल्यावर पालकांना स्कूल कॉपी दिली जाईल। पालकांनी स्कूल कॉपी आणल्यानंतरच शाळेत प्रवेश देण्याची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी। लक्षात घ्या पालकांना लॉटरीद्वारा प्राप्त झालेल्या शाळेची माहिती, भौतिक सुविधा, बोर्ड इत्यादी पाहूनच मग शाळेत प्रवेश घ्यावा। तर अशा प्रकारे महत्त्वाच्या सूचना वाचून घ्यायच्यात आणि हे ॲडमिट कार्ड तुम्हाला प्रिंट काढायचं